नमस्कार मित्रांनो. आजच्या ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला वॉलेटला बॅलन्स कसं ऍड करायचा. ओके. तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाकून द्यायचे आहे www.bbcfoodfeaturemoney.com. त्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे. ओके. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन दिसेल. जसं की आपण पहिले बघितलं की कशा प्रकारे आयडी पासवर्ड काढायचा आणि सर्व्हिस कसे सबस्क्रिप्शन करायचे. ओके. तर आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे वॉलेटला बॅलन्स ऍड करायचे. ओके. म्हणजे आपल्याला सर्व्हिस सबस्क्रिप्शन करण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी किंवा कोणतेही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला वॉलेटला बॅलन्स कसं ऍड करायचं. तर त्यासाठी आपल्याला प्रथम बँकिंग पोर्टल लॉग इनला क्लिक करायचं आहे. बँकिंग पोर्टल लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन दिसेल. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला युजर आयडी आणि आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर साइन इनला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ओटीपी आणि एमपॅन असे दोन ऑप्शन येतील. ओके. मी एमपॅनला क्लिक करतोय. मी एमपॅन टाकून घेतोय. त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. ओके. गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेले दिसेल. ओके. त्याच्यानंतर बघा, आपल्याला वॉलेटला बॅलन्स ऍड करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. ओके. एक तर तुम्ही टॉपअपला क्लिक करू शकता. टॉपअप वरती क्लिक केलं की डायरेक्टली तुमच्या समोर असं पेज ओपन होतं. किंवा तुम्ही फंड मॅनेजमेंटला जाऊन फंड मॅनेजमेंटला परत क्लिक करायचं आणि वॉलेट लोडला क्लिक करायचं. बघा, वॉलेट लोडला सुद्धा तेच पेज आहे. ओके. तुम्ही डायरेक्टली टॉपअपचं ऑप्शन घेऊ शकता. जिथे तुम्हाला टॉपअप दिसतं डायरेक्टली मी टॉपअपला क्लिक करतोय. ओके. टॉपअपला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर बघा मित्रांनो, तुम्हाला वॉलेटला जर बॅलन्स ऍड करायचा असेल तर प्रथम आमच्या व्हॉट्सअप नंबरला क्यूआर कोड मागवायचा. ओके. त्याच्यानंतर त्या क्यूआर कोडला मिनिमम ₹500 टाकायचा आहे. क्यूआर कोड जेव्हा तुम्ही सर्च करताय म्हणजे क्यूआर कोड जेव्हा स्कॅन करताय तेव्हा तिथे नाव येईल वैभव विलास चेके. जर वैभव विलास चेके नाव येत असेल तरच त्या क्यूआर कोड वरती पेमेंट करायचं आहे. ओके. तर मिनिमम ₹500 करायचं आहे. आता मी इथे बघा ₹500 टाकतोय. मी ₹500 क्यूआर कोडला स्कॅन केले म्हणजे पाठवलेले आहे. त्याच्यानंतर पेमेंट मोड घ्यायचा IMPS म्हणजे तुम्ही क्यूआर कोडला केले. त्याच्यानंतर डेट टाकायची. आता डेट तर आपण आज टाकणार कारण मी आज पेमेंट केलंय. तर आज तारीख आहे 3/11/2025. तर मी आज पेमेंट केलं म्हणून आजची तारीख घेतोय. त्याच्यानंतर UPR नंबर बघा, तुम्ही फोन पेनं किंवा गुगल पेनं पेमेंट करताय. ओके. तेव्हा तुमच्या समोर एक UPR नंबर जनरेट होतो. आता मी एक्झाम्पल साठी कोणता तरी UPR नंबर टाकतोय. मी फोन पे ओपन करतोय. थोडं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर मी आपल्या हिस्ट्रीमध्ये जायचं. जेव्हा आपण पैसे पाठवतोय तेव्हा हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. आणि हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुमचा जे पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे म्हणजे जे पेमेंटचे जे हिस्ट्री दिसते त्याला क्लिक करायचं आहे. ओके. आता मी जसं की बघा, मी पाठवलेलं आहे ₹200. ओके. मी 200 ला क्लिक करतोय. ओके. आता इथे अशा प्रकारे तुमच्या समोर इथे एक युपीआय नंबर जनरेट झालेला आहे. 0621 म्हणजे खाली लिहिलेलं असते युपीआय नंबर. ओके. 062177045252 ओके. अशा प्रकारे युपीआय नंबर टाकायचा आहे. युपीआय नंबर टाकल्यानंतर रेमार्क मध्ये टाकायचा आहे प्लीज अप्रोल सर. प्लीज अप्रोल सर. ओके. त्याच्यानंतर बँकेला सिलेक्ट करायचं आहे. ओके. आणि सबमिट म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही सबमिटला क्लिक करताय. ओके. मी बघा सबमिटला क्लिक केलंय. मी सबमिटला क्लिक केलं आहे. ओके. आता इथे बघा, तुम्हाला इथे दाखवतं पेंडिंग आहे. इथे रिक्वेस्ट पेंडिंग आहे. ओके. आता मी इन्फो मध्ये जातोय. तिथे तुम्हाला पेंडिंग दाखवतं. बरोबर. जेव्हा कंपनीला रिक्वेस्ट जाते कंपनी तुम्ही पैसे टाकले की नाही क्यूआर कोडला ते चेक करते. आणि जर तुम्ही खरंच पैसे टाकलेले असतील रेफरन्स नंबर जर बरोबर असेल तर तुमचे पेमेंट ऍड होतं. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला वॉलेटला बॅलन्स ऍड करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.